एखाद्या माणसाला आपण अडचणीच्या काळात मदत करत असतो, मग ती मदत कुठल्या का स्वरूपाची असते ना. जर आपण एखाद्या माणसाला अडचणीच्या काळामध्ये जर पैशाची मदत केली आणि त्या व्यक्तीला सांगितलं की एवढ्या एवढ्या मुदतीत मला माझे पैसे परत कर, आणि कालांतरानं ती मुदत संपून जाते, तरीसुद्धा समोरचा व्यक्ती तुमचे पैसे तुम्हाला परत देत नाही. उधार घेतलेले पैसे तो वापस देत नाही. आणि म्हणून आपल्यासाठी ही सगळ्यात मोठी चिंता असते. अडचणीच्या काळात आपण समोरच्याला मदत करतो आणि आपल्याला ज्या टायमाला गरज असते त्या टायमाला पुढचा व्यक्ती आपल्याला आपले पैसे परत देत नाही. म्हणजे काय, द्यायचं नाव घेत नाही. घ्यायला तर सगळेच घेतात, पण ज्या टायमाला द्यायची वेळ येते त्या टायमाला पैसा एकही रुपया लोक देत नाहीत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्ही जर कोणाला उधार पैसे दिले असतील, कोणाला उसनवारीने जर पैसे दिले असतील आणि समोरचा व्यक्ती जर तुमचे पैसे तुम्हाला परत करीत नसेल, तुम्हाला तुमचे पैसे वापस देत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही दिलेले उधार पैसे, तुम्ही दिलेले उसने पैसे तुम्हाला एका दिवसाच्या आत तो समोरचा व्यक्ती तुम्हाला परत करून टाकेल. उपाय काय बघण्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथुवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कसं असतं आहे, आपण एखाद्याला अडचणीच्या काळात मदत करतो का, तर आपल्याला वाटतं की पुढच्याची गरज भागवावी, आणि नेमकंच याच गोष्टीचा गैरफायदा माणूस घेतो. ज्या टायमाला पैसा सगळ्यात मोठी भयंकर गोष्ट आहे की पैसाच माणसाला बेईमान बनवतो आणि पैसाच माणसाला इमानदार बनवतो. ज्या टायमाला माणसाकडे पैसा असतो त्या टायमाला माणूस बेईमान होतो, आणि ज्या टायमाला पैसा नसतो त्या टायमाला माणूस इमानदार होतो. म्हणून एखाद्या माणसाला जर आपण उधार पैसे दिले आणि तो परत देत नसेल, तर एक उपाय, अगदी सोपा उपाय, काही अवघड नाही. एक तुम्हाला कागद घ्यायचा आहे आणि कागद घेऊन ज्या व्यक्तीला आपण उधार पैसे दिले त्या व्यक्तीचं नाव टाकायचं, किती रक्कम दिली ती रक्कम टाकायची, आणि त्या कागदामध्ये काळे तीळ बांधायचे आणि त्या कागदाची पुडी टाकायची. पुडी घालून आपल्याला मोरपिसामध्ये ती पुडी खोसून द्यायची. आता मोरपंख जे असतात, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, हे मोराचं पंख आहे, त्या पुडीमध्ये बांधून टाकायचं, आणि ही पुडी आपल्याला खिशात ठेवून समोरच्या व्यक्तीला पैसे मागायला जायचं आहे. आणि त्या व्यक्तीला सांगायचं की बाबा, अडचणीच्या काळात मी तुला मदत केली, मला माझे पैसे परत दे. आपल्या ज्योतिषशास्त्राचा नियम असा आहे की हा उपाय जर केला तर समोरचा व्यक्ती तुमचे पैसे तुम्हाला परत करेल. भलेही तो तुमची पूर्ण रक्कम वापस नाही देऊ शकणार, पण थोडीफार का होईना तो रक्कम तुम्हाला परत करेल. हा एक अद्भुत आणि उपाय आहे. हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा, आणि हा उपाय जर केला तर 100% तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत भेटतील. आणि इथून पुढं कोणाला पैसे देताना, उधार देताना जरा विचार करून द्या. कारण घेताना लोक रामराम घालतात, पण देताना तुम्हाला बोलतसुद्धा नाहीत. कारण तुम्ही पैसे देताना राजा असता, पण मागताना चोरासारखे तुम्हाला पैसे मागावं लागतात. त्याच्यामुळे कोणालाही पैसे उधार देऊ नका. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून कळवा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.